आणि जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील 2 पर्यटकांचा मृत्यू झाला. पनवेलच्या खांदा कॉलनीत राहणारे दिलीप देसले आणि डोंबिवलीचे अतुल मोने अशी मृत पर्यटकांची नावं आहेत. अतुल मोने हे डोंबिवली पश्चिमच्या ठाकूरवाडी परिसरातील श्रीराम अचल इमारतीत राहतात. अतुल मोने हे पत्नी आणि आपल्या मुलीसह पहलगाममध्ये फिरण्यासाठी गेले होते. अतुल मोने हे रेल्वेच्या परळ येथील वर्कशॉप विभागात सेक्शन इंजिनियर पदावर कार्यरत होते. तर पनवेलचे सुबोध पाटील आणि एस भालचंद्रराव हे 2 पर्यटक जखमी झाले. त्या दोघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती ही काश्मीर प्रशासनाने दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः जम्मू काश्मीर प्रशासनातील वरिष्ठांच्या संपर्कात आहेत. आमच्या मध्यंतरी मीटिंग होती AGM, तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की आता आम्ही काश्मीरला फिरायला वर जाणार आहे. तारीख वगैरे काय तेव्हा हे सांगितलेलं नव्हतं मी, पण सर्व फॅमिली जाणार होती असं सांगितलेलं. पण ते आता आम्हाला कळलं की तिथे आता दहशतवादी हल्ला झाला. आम्ही आता बातम्यांमध्ये ऐकलं आणि कळलं की असा दहशतवादी हल्ला झालेला आहे आणि त्यांना शूट केलं. पण आता अजून आम्हाला नक्की कळलं नाही की लिस्ट ज्यांच्याकडे आलेली आहे म्हणतात की, पण एकच नाव, पण त्यांची मुलगी आणि त्यांची पत्नी हे दोघंही त्यांच्यासोबत आहेत. आणि अतुल हे आमचे चांगले मित्र होते. अतुल मोने जे आहे तुमच्याबरोबर काम अतुल मोने हा माझा मित्र होता आहे आणि तो माझ्या संगती कामावर जायचा. आम्ही 6-14ची डोंबिवलीवरनं लोकल एकत्र पकडायचो. तर मला आता मीडियावरनं आणि आमच्या ग्रुपवर माहीत पडलं की असाचा आतंकवादी हमला झाला आहे तिथं. तर म्हणून मी त्याच्या घरी आलो इथं. तर इथं बघितलं की माझे मित्र पण इथं आहे आणि मीडियावाले पण आहे. तर ह्याची आतापर्यंत खात्री नाही झाली आहे मला. तर फक्त एवढं सांगणार. आणि महाराष्ट्रातल्या पर्यटकांवर पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमकी काय माहिती दिली आपण तेही पाहूयात. आता जी काही यादी आमच्याकडे आलेली आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले 2 हे मृत्युमुखी पडलेले आहेत. काही जखमी देखील आहेत. जी काही तिथे मदत आहे ती तिथलं प्रशासनही करत आहे आणि आम्ही देखील त्यांच्या संपर्कात आहोत. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारच्या ज्या शक्ती आहेत या शक्तींचा नायनाट हा केल्याशिवाय भारत थांबणार नाही हा आम्हाला विश्वास आहे. 2019 साली जम्मू काश्मीरमधून कलम